विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण 10th क्लासचा 4.4 अनबिटेबल सुपर मॉम मेरी कोम हा लेसन डिस्कस करणार आहोत. अनबिटेबल सुपर मॉम याचा अर्थ अति उत्कृष्ट अशी मॉम, आई. तर ती कोण आहे? मेरी कोम. तर हा लेसन आहे मेरी कोम विषयी, त्यांच्या धाडसाविषयी. चला तर डिस्कस करूया. There had to be one successful story if Indians were to survive in sport. जर भारतीय लोक म्हणते खेळामध्ये जिवंत आहेत किंवा खेळामध्ये पुढे आहेत, तर त्यामध्ये त्याच्या मागे एक यशाची गाथा आहे. And we have that story now. आणि आपण ही यशाची गाथा किंवा ही यशाची गोष्ट आज पाहणार आहोत या लेसनच्या माध्यमातून. Enough has been said about this great warrior who conquered the world. आणि जाणून घेऊया त्या महान अशा वॉरियर्स विषयी ज्यांनी भारताचं नाव या जगामध्ये काय केलेलं आहे, तर उंचावलेलं आहे. This warrior is none other than Mary मनगटे कोम, the conqueror and the comrade. आता ही दुसरी महिला कोणी नसून किंवा वॉरियर्स कोणी दुसरं नसून तर त्या कोण आहे? मेरी कोम आहे. त्यांचं पूर्ण नाव मेरी मनगटे कोम असं होतं आहे. सी इज फॉर्म ॲज 5 times वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन. त्या 5 वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप लढलेल्या आहे. अँड द ओनली बॉक्सर टू विन अ मेडल इन एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप. आणि त्या ज्या आहेत तर त्यांनी काय केलं की बॉक्सर टू विन, त्यांनी प्रत्येक ज्या वर्ल्ड चॅम्पियनशिप झाल्या 6, त्या प्रत्येक चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी मेडल प्राप्त केलेलं आहे. इन द 2012 ऑलिम्पिक शी बिकम द फर्स्ट इंडियन वुमन बॉक्सर टू क्वालिफाय अँड विन अ ब्रॉन्झ मेडल. पहिल्या जी 2012 मध्ये ऑलिम्पिकची मॅच झाली, बॉक्सिंग मॅच झाली, त्यामध्ये त्यांनी त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या ज्यांनी ब्रॉन्झ पदक मिळवलं. आणि इन द 51 kg फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग. आणि ती जी बॉक्सिंग होती ती 51 kg फ्लायवेट कॅटेगरीची होती. कोम वॉज बॉर्न इन कंथेई व्हिलेज. मेरी कोम यांचा जन्म कंथेई गावामध्ये झाला, जे कुठे आहे? मोइरंग लामखाई इन चुरनचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ रूरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. भारताच्या पूर्व साईडला जे रूरल एरिया आहे मणिपूर नावाचा, त्या मणिपूरमध्ये चुरनचंदपूर इथे लमखाई मध्ये असलेल्या कंथेई या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. शी कम फ्रॉम पुअर फॅमिली. त्यांची जे कुटुंब होतं ते खूप गरीब होतं. हर पेरेंट्स मंगथे टोनपा कॉम अँड मंगटे अखाम कोम वेअर टेनंट फार्मर हू वर्क इन जूम फील्ड. आता त्यांची जे फॅमिली आहे, त्यांचे जे आई वडील आहे, त्यांच्या आई वडिलांचं नाव दिलेलं आहे मंगते टोनपा कोम अँड मंगते अखम कोम. हे त्यांचे आई वडील ते काय करत होते? एक शेतकरी म्हणून झूम फील्ड मध्ये काम करत होते. झूम याचा अर्थ फार्मिंग, शिफ्टिंग, कल्टिव्हेशन. असे शेतकरी जे हवामानाच्या म्हणजे ऋतूनुसार काय करतात? फार्मिंग, शेती करतात. किंवा दुसरीकडे आपण म्हणतो की दुसऱ्याची शेतीवर काम करतात. कोम ग्रो अप इन हंबल सराउंडिंग. आता कोमचा ही झाली जे बालपण गेलं ते कसं गेलं? हंबल सराउंडिंग मध्ये, म्हणजे सिंपल आणि पुअर कंडिशन मध्ये, एकदम साध्या सरळ आणि गरिबी परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन गेलं, बालपण गेलं. हेल्पिंग हर पेरेंट्स विथ फार्म रिलेटिंग चोर्स. आणि त्यांनी त्यांचे जे आई वडील आहे ते त्यांना शेतीच्या कामामध्ये त्या मदत करायच्या. गोइंग टू स्कूल, नंतर शाळेत जायच्या. अँड लर्निंग ॲथलेटिक इंटेलिटली अँड लेटर बॉक्सिंग स्टिम्युलसली. त्यानंतर शाळेमध्ये गेल्यानंतर त्या काय करायच्या? ॲथलेटिक्समध्ये ॲथलेटिक्स शिकायच्या. नंतर बॉक्सिंगची
प्रॅक्टिस ते त्या करायच्या अगदी सायमल्टेनियसली, म्हणजे एकदम खूपच सतत, म्हणजे त्यांनी त्यामध्ये कधी खंड पडू दिला नाही. हर फादर वॉज कीन वेस्टर इन हिज यंगर एज. त्यांचे जे वडील होते ते एक उत्कृष्ट कुस्तीगीर होते. जेव्हा ते तरुण अवस्थेमध्ये होते, तरुण एज मध्ये होते, तेव्हा त्यांच्या वडील काय करायचे, कुस्ती खेळायचे. वेस्टर्न मीन्स कुस्ती खेळणारे. शी हॅड अन इगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सिन्स चाइल्डहुड. त्यांना ॲथलेटिक मध्ये लहानपणापासूनच खूप आवड होती. And the success of Dinko Singh of Hello Manipuri returned from the 1998 Bangkok Asian Game with a gold medal, Com related had inspired many youngsters in Manipur to try boxing. She too thought of giving it try. आणि त्यांच्या लहानपणामध्ये डिंको सिंग नावाचे जे मणिपूरचे खेळाडू होते, ते 1998 मध्ये बँकॉक एशियन गेम मध्ये गोल्ड मेडल त्यांनी जिंकलं होतं. आणि कोमला असं नेहमीच वाटायचं किंवा त्यांच्यापासून त्या इन्स्पायर व्हायच्या यंगस्टर पासून, आणि त्यांना बॉक्सिंग खेळायची होती, म्हणून त्या बॉक्सिंग करण्याचा काय करायच्या, प्रयत्न करायच्या. Mary Kom career started in 2000 after her victory in Manipur State Women Boxing Championship. आता मेरी कोमच्या करिअरला कधी सुरुवात झाली तर 2000 मध्ये त्यांच्या करिअरला सुरुवात झाली जेव्हा त्या मणिपूरच्या स्टेट वुमन बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकल्या. अँड रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगॉल इन 2001. आणि त्यानंतर त्यांनी वेस्ट बेंगॉलमध्ये 2001 मध्ये जी चॅम्पियनशिप होणार होती त्यामध्ये त्यांनी भाग घेतला. शी स्टार्टेड कम्पिटिंग इन इंटरनॅशनल लेवल. आता त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खेळू लागल्या. शी वॉज ओनली 18 years old when she made her international debut at first Iowa Women World Boxing Championship in United States. त्या 18 वर्षाच्या असतानाच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एका आयबा वुमन वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये काय घेतलं, AIBA याचा अर्थ द अमॅट्युर इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन, यामध्ये त्यांनी भाग घेतला, जे युनायटेड स्टेट मध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे. आणि विनिंग अ सिल्वर मेडल इन द 48 kg वेट कॅटेगरी. आणि 48 kg वेट कॅटेगरी असलेल्या त्या बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी सिल्वर मेडल प्राप्त केलं. Her greatness is reinforced by the way she apologized to the whole nation for not being able to win the gold. त्यांनी अथक परिश्रम केलं. रेनफोर्स मीन्स स्ट्रेथन, म्हणजे अतिशय सामर्थ्याने त्या लढल्या आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये त्या एकमेव व्यक्ती ठरल्या ज्यांनी काय जिंकलं तर गोल्ड मेडल जिंकलं. She is legend for sure and an ideal for all the sport women to look up to. आणि त्या बनल्या काय, तर लेजेंड मीन वन हू मेक हिस्ट्री. इतिहास रचणाऱ्या अशा स्त्री बनल्या ज्यांनी काय किंवा आयडियल पर्सन बनल्या, आदर्श व्यक्ती बनल्या कोणासमोर, ज्या इतर स्पोर्ट वुमन आहेत, खेळ खेळणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासमोर त्या एक आदर्श व्यक्ती बनल्या किंवा त्यांनी एक इतिहास रचला गोल्ड मेडल प्राप्त करून. त्यानंतर त्यांचा एक इंटरव्ह्यू दिलेला आहे, मुलाखत आहे. इन अन एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू विथ द स्पोर्ट स्किधा करस्पॉन्डंट तरुका श्रीवास्तवा, Olympic bronze medalist Mary Kom talked about her preparation for the Olympic and her election at winning a medal. आता मेरी कोमचा इंटरव्ह्यू ठरला त्यामध्ये तरुका श्रीवास्तव सोबत, आणि त्या कधी जेव्हा त्या ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मेडलिस्ट त्यांनी जिंकलं आणि त्यांच्या त्या ऑलिम्पिक साठी त्यांनी कशा प्रकारे प्रिपरेशन केलं होतं, कशा प्रकारे तयारी केली होती, किंवा ऑलिम्पिक मध्ये त्यांचं इलेक्शन म्हणजे त्यांचा जो त्यांनी जे जॉय केला किंवा त्यांनी त्यांना गंमत वाटली, किंवा आपण म्हणू शकतो की त्यांना कशा प्रकारे आनंद घेतला या ऑलिम्पिक चा, तर त्याविषयी त्यांनी विनिंग मेडल आणि त्यांना कसं वाटलं जेव्हा त्यांनी हे मेडल प्राप्त केलं याविषयी या
इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. इंटरव्ह्यूवर जे इंटरव्ह्यू घेणारे आहेत ते फर्स्ट यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन an Olympic medal for India. Has the feeling completely sunk in? आता जे इंटरव्ह्यू करणाऱ्या त्यांनी पहिला प्रश्न केला की यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर, तुम्ही पहिल्या स्त्री बॉक्सर आहात ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये काय जिंकलं, मेडल जिंकलं इंडियासाठी. आणि हॅज द फिलिंग कम्प्लिटली शंक इन मीन्स होते रिलाइज अँड एक्सेप्ट. तुम्ही सर्वस्वीपणे तुम्हाला काय वाटते की तुम्ही हे एक्सेप्ट करता का की तुम्ही काय जिंकलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये, मेडल जिंकलेलं आहे. त्यावर मेरी कोम काय म्हणतात पहा, आय एम रिअली हॅपी, मला खूप आनंद आहे, विथ माय अचिव्हमेंट, माझ्या जी मी अचिव्हमेंट केली किंवा जी मी मिळवलं त्याबद्दल मला खूप आनंद आहे. यस इट इज एट टू शिंक इन, आणि हो मला यामध्ये खूप काय वाटते की मी मान्य करते म्हणते माझा आनंद माझं जे यश आहे ती मी टोटली मान्य करते. आय एम जस्ट सो एक्झिलेटेड मीन व्हेरी थ्रिल्ड, म्हणजे मला खूप थरथरल्यासारखं किंवा म्हणजे मला खूप जास्त प्रमाणात काय होत आहे, आनंद होत आहे. नंतर इंटरव्ह्यूवर सेकंड क्वेश्चन विचारत आहे, यू वेअर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग, डीड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. तुम्ही पहिल्या भारतीय महिला होत्या बॉक्सिंगमध्ये खेळणाऱ्या, तर मग तुमच्यावर काही ॲडिशनल प्रेशर होतं का किंवा तुमच्यावर काही दबाव होता का? त्यावर मेरी कोम म्हणतात नो नॉट ॲट ऑल, म्हणजे काहीही दबाव नव्हता. आय वॉज अ प्रिटी कॉन्फिडन्स अबाउट माय सेल्फ, आणि माझा स्वतःवर विश्वास होता. आय न्यू, मला माहीत होतं. त्यानंतर थर्ड क्वेश्चन विचारलाय त्यांना, युअर कोच चार्लस ऑक्टिन्सन वॉज नॉट अलाउड टू कंपनी यू टू द ऑलिम्पिक, हाऊ डीड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन. आता तुमचे जे कोच आहे, तुम्हाला ज्यांनी शिकवलं, त्यांना ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला सहभागी होऊ द्यायचं होतं की नाही, किंवा हाऊ डीड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन, तुमच्या त्या तुमची जी कामगिरी आहे त्यावर त्याचा काय परिणाम झाला. मेरी कोम त्यावर म्हणाल्या, वेल आय डीड मिस हिम देअर बट थँक्सफुली, माझे जे कोच होते ते माझ्यासोबत नव्हते परंतु मी त्यांना मिस केलं. वी हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क, आम्ही आधीच आमचं जे काम होतं ते करून टाकलेलं होतं. अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड, आणि मी त्या स्पर्धेसाठी तयार होती. नंतरचा क्वेश्चन त्यांना विचारलेला आहे, ड्युरिंग युअर प्रिपरेशन फॉर द ऑलिम्पिक यू स्पेअर्ड विथ द मेल बॉक्सर ऑफ द इंडियन कॉन्टिजंट हू वॉज युअर फेवरेट स्पॅरिंग पार्टनर. आता तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रिपरेशन केलं तुमच्या ऑलिम्पिकसाठी, तेव्हा तुम्हाला मेल बॉक्सर सोबत सुद्धा भाग घ्यावा लागला. तर तुमचे फेवरेट स्पॅरिंग पार्टनर कोण आहेत? तर मेरी कोम त्यावर हसल्या आणि म्हणाल्या, आय ट्रेन हार्ड इन पुणे अँड मेल बॉक्सर वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी. जे मेल बॉक्सर आहे त्यांनी माझ्यासोबत चांगलं प्रॅक्टिस केली. अँड व्हेनेवर आय रिक्वायर्ड देम, आणि जेव्हा केव्हा मी त्यांची मला गरज होती, टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर, आणि एकाचं नाव घेणं हे माझ्यासाठी योग्य होणार नाही. इंटरव्ह्यूअर म्हणाला, यू वेअर quoted saying Adams was very clever counter puncher, but although she carried power, she wasn't very tactical. I was scolding, but the judge were not pressing the button. Do you think doggy judging was part of the reason for your loss in the semi-final? आता यामध्ये म्हटलेलं आहे की अदाम वॉज व्हेरी क्लेवर. अदाम नावाचे जे व्यक्ती आहेत हे हुशार आहेत, काउंटर पंचर आहेत, पण ऑल्दो कॅरिंग पॉवर, त्यांच्याजवळ खूप पूर्ण गेमचा पॉवर होता. शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल्स मीन्स प्लॅन ॲक्शन टू गेन विक्ट्री, आणि त्यांचं जे नियोजन आहे ते खूप चांगलं होतं असं नाही. आय वॉज शोरिंग बट द जज वेअर नॉट प्रेसिंग द बटन. मला असं वाटतं की स्कोरिंगवर जज बटन प्रेस करायचे नाही. तुम्हाला हे डॉगजी मीन्स त्यामध्ये काही अनजस्ट वाटलं का असं त्यांना सेमीफायनलमध्ये जर तुम्हाला तुमचा जो पार्ट ऑफ द लेसन ऑफ फॉर युअर लॉस इन द सेमीफायनलमध्ये जर तुमचे हरल्या तुम्ही थोड्याफार, तर त्याचं तुम्हाला त्या जज विषयी काही कंप्लेंट आहे का? त्यावर मेरी कोम म्हणाली, यस आय थिंक सम ऑफ द डिसिजन वेअर अनफॉर्च्युनेट डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट. काही ज्या निर्णय होते किंवा जे डिसिजन होते ते माझ्या यशासाठी योग्य नव्हते.
इंटरव्ह्युअर म्हणाले, इंडिया मॅनेज जस्ट 6 मेडल इन द 2012 ऑलिम्पिक इवन दो वी आर nation of 1.3 billion people. Where do you think the change is the required to help us win medals that are proportionate with our population? आता इंटरव्ह्यूअर जे आहे ते म्हणाले त्यांना की तुम्ही 6 मेडल्स मिळवले 2012 मध्ये. आपलं जो देश आहे तो 1.3 बिलियन लोकांचा आहे. मग तुम्हाला वाटतं का यामध्ये काही बदल करावे मेडल जिंकण्यामध्ये? मेरी कोम म्हणाल्या, आय थिंक मोर अँड मोर पीपल शुड टेक अ स्पोर्ट ॲज फुल टाइम करिअर इफ वी वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स. जर आपल्याला अधिक गोल्ड मेडल हवे असतील तर खूप परिश्रम करायला हवे. मोर corporates should come in and sponsor players so that the players don't have any financial pressure. आणि प्लेयर्सवर कोणताही फायनान्शियल आर्थिक असं प्रेशर टाकू नये अँड कॅन जस्ट फोकस ऑन देअर गेम. त्यांना फक्त त्यांच्या गेमवर काय करायचं आहे, फोकस करायचा आहे, लक्ष द्यायचे आहे. इंटरव्ह्यूअर मध्ये डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक? तुम्हाला वाटतं का म्हणते की बॉक्सिंग मध्ये भारतात जो इंटरेस्ट आहे तो ऑलिम्पिक मध्ये त्यांना पोहोचू शकतो? मेरी को म्हणाला, हो, यस, आय एम शुअर द फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमॉंग एव्हरीवन इन इंडिया ऑल द इयर्स राव. मेरी कोम त्यावर हो म्हणाल्या आणि प्रत्येक पॉप्युलर हा गेम बॉक्सिंग हा गेम भारताला पॉप्युलर बनवणार आहे असं त्या म्हणाल्या. इंटरव्ह्यूअर म्हणाले, हाऊ अवेअर आर इंडियन women of their nutritional requirements? Diet nutrients must be key factor in your condition for the Olympic. Do you think nutrients is neglecting area in Indian sport? तुम्हाला वाटतं का म्हणते की न्यूट्रिशन म्हणजे जो आहार आहे तो त्याची रिक्वायरमेंट काय असायला पाहिजे, डाएट अँड न्यूट्रिशन विषयी तुम्ही काय बोलणार आहात? तर त्यावर मेरी कोम म्हणाल्या, द अवेअरनेस इज ग्रोईंग नाऊ अमॉंग द फिमेल अथलेट्स व्हेन इट्स कम टू न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट. न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट. भारतीय खेळामध्ये न्यूट्रियन्सच्याकडे काय डेफिनेटली काय दिले जाते, निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष केले जाते. आय हॅड टू गेन 3 kg सिन्स आय हॅड टू फाईट इन 51 kg इव्हेंट्स इंटेन्स द इंडिव्हिज्युअल 48 kg दॅट आय फाईट इन. आता जे 51 kgचा जो बॉक्सिंग चॅम्पियनशिप होती त्यामध्ये 48 kgचा फायटर सुद्धा काय केला, खेळला गेला. सो आय हॅड टू फोकस ऑन व्हॉट इट. म्हणून जे काय खायचं याकडे माझं जास्त लक्ष असतं. आय गेन वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड. मला असं वाटते की आपण हेल्दी फूड खायला हवे रॅदर दॅन बॅड स्टॅटरेट्स फॅट्स. म्हणजे फॅट्स ऐवजी फॅट्स अन्न खाण्याऐवजी आपण चांगलं योग्य आहार घ्यायला पाहिजे. नंतर इंटरव्ह्यूअर म्हणाला, हाऊ बिग अ रोल डीड OGQ प्ले इन स्टेपिंग द बॉक्सिंग सीन्स इन इंडिया फॉर द बेटर? आता OGQ याचा ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टचा काय रोल आहे या स्लॅपिंग बॉक्सिंग सीन मध्ये? तर त्यावर मेरी कोम म्हणाल्या, OGQ really played an important part in my success. हे जे ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट आहे यांनी माझ्या यशामध्ये खूप महत्वाची भूमिका पार पाडली. दे हेल्प मी आउट व्हेनेवर आय नीडेड समथिंग. त्यांनी मला नेहमीच मदत केली. दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीची त्यांनी काळजी घेतली. विच हेल्प मी फोकस ऑन माय बॉक्सिंग अँड केप्ट मी स्ट्रेस फ्री. आणि त्यांनी मला कोणत्याही दबावापासून काय ठेवलं तर मोकळं ठेवलं. इंटरव्ह्यूअर म्हणाले, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग? तुमचं मत काय आहे म्हणते भविष्य काळामध्ये ज्या बॉक्सिंग स्पर्धा आहे त्याविषयी? मेरी कोम म्हणाल्या, फ्युचर इज व्हेरी ब्राईट. भविष्य खूप ब्राईट आहे. अँड आय एम द शुअर मेनी मोर बॉक्सर विल गेट मेडल फॉर अस. आणि मला अशी आशा आहे की खूप सारे खेळाडू आपल्याला काय आणून देतील तर मेडल्स आणून देतील. त्यानंतर क्वेश्चन विचारलेला आहे, डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रेन नॉट टू फाईट व्हेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट इन स्टाईल ऑल द टाइम?
आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जे डिफिकल्टीज आहे म्हणजे तुमची जी मुलं आहेत ते त्यांना तुम्ही फाईट करण्यापासून कसे रोखता. तर मेरी कोम म्हणाले, वेल आय हॅव ट्विन्स अँड यस, मला 2 जुळे मुलं आहेत आणि हो, समटाईम इट बिकम रिअली डिफिकल्ट, आणि खरोखर एखाद्या वेळेस खूप अशी समस्या निर्माण होते की त्यांना कंट्रोलमध्ये आणू शकत नाही. इंटरव्ह्यू म्हणाले, विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर ॲज वेल, तुमच्यासारखेच बॉक्सर त्यांना बनवण्यासाठी तुम्ही त्यांना ट्रेन करत आहात का. मेरी कोम म्हणाल्या, आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट, मी त्याविषयी काही विचार केलेला नाही. ॲज ऑफ नाऊ जस्ट लेट देअर मदर बॉक्स, मी फक्त त्यांची आई म्हणून वागते. इंटरव्ह्यूअर म्हणाले, यू हॅव ब्रोकन सेव्हरल स्टेअर टाईप्स अबाउट द वुमन इन इंडिया बाय शोविंग दॅट वुमन कॅन कम्प्लीट विथ मेन इन एनी फील्ड. आता आपण पाहतो म्हणते की स्टेअर टाईप म्हणजे फिक्स आयडिया हेल्ड ॲज कॉमन स्टँडर्ड, म्हणजे सर्वसामान्यमध्ये एकच भावना आहे की जी महिला आहे ती माणसापेक्षा कोणत्याही म्हणजे गोष्टीमध्ये म्हणजे सारखीच आहे. बट हाऊ गुड आर यू ॲट ट्रॅडिशनल फिमेनाईन ॲक्टिव्हिटी लाईक कुकिंग, आणि परंतु जे कुकिंग आहे म्हणते ते पारंपरिक गोष्ट महिलांसाठी जी कृती आहे त्याविषयी तुमचं काय मत आहे. मेरी कोम म्हणाल्या, वेल आय एम गुड ॲट कुकिंग, मला कुकिंग करता येते, अदर हाऊसहोल्ड वर्क टू, आणि मी इतर घरकाम सुद्धा करते. इंटरव्ह्यूअर म्हणाले, वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमन इन बॉक्सिंग वन डे, एखाद्या दिवशी तुम्ही कोचिंग करू शकता का, शिकवू शकता का इतर महिलांना बॉक्सिंग. मेरी कोम म्हणाल्या, लेट्स सी, पाहूया, इन द फ्युचर मे बी यस, भविष्यामध्ये हे कदाचित होऊ शकेल. त्यानंतर त्यांना क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट डू यू प्रेफर बीइंग कॉल्ड, सुपर मॉम और सुपर बॉक्सर, तुम्हाला काय म्हणणे आवडेल, सुपर मॉम, तुम्हाला सुपर मॉम म्हणावे किंवा तुम्हाला सुपर बॉक्सर म्हणावे, याविषयी तुम्हाला काय आवडेल. तर मेरी कोम म्हणाल्या, आय लव्ह बीइंग अ मॉम, मला आई व्हायला आवडेल, दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी, आणि हीच माझ्यासाठी अतिशय चांगली गोष्ट. अशा प्रकारे मेरी कोम यांच्याविषयी माहिती सांगितलेली आहे या लेसनमध्ये. जर विद्यार्थी मित्रांना तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा. थँक्यू.